हॅलो सगळ्यांना नमस्कार. आत्मवंदन. माझ्या सगळ्या सोल फॅमिलीचं मी स्वागत करते. सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. भावतर बाबाजी, पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, आपले आई वडील, पूर्वज आणि ज्या कुठल्या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्ती आपल्या सोबत आहेत, त्या सगळ्यांचे आभार. सगळ्यांना प्रणाम. जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी फक्त सांगते की आपण 40 दिवसाचं आपलं सत्र घेतो. 40 मिनिटांचं. त्यामुळं आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन असतं, म्हणून थोडंसं उशिरा आपण जॉईन करतो. एक 4-5 मिनिटाचा फरक असतो. कारण थोडं लवकर जॉईन झाल्यानंतर ती मीटिंग लवकर संपते आणि मग काही जणांचे मेसेजेस असतात की आम्ही थोडंसं एक 5-10 मिनिटं असं म्हणून थोडा एक वेळ देते. त्यामुळं तर युनिफाईडच्या जर्नीमध्ये जे लोक आत्ता आत्ता जॉईन झालेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करते. तुमच्या सगळ्यांचे अनेक आभार आहेत की तुम्ही या जर्नीमध्ये सोबत आला आहात. बाबाजींच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात युनिफाईड मी पूर्ण करू शकले, जे मला वाटलं नव्हतं. कारण सगळ्यात अवघड असतं ते स्वतःवर काम करणं, जे मला जाणवलं युनिफाईड मध्ये. पहिले 2-3 महिने तर समजतच नव्हतं काय चाललंय नेमकं. त्यामुळे तुमचंही असं होऊ शकतं की पहिले 2-3 महिने असं कळणारच नाही नेमकं करायचं काय. आपल्याला कुणीतरी एखादी एसओपी असते ना, प्रोसिजर दिली की आपण ती फॉलो करायला खूप हुशार असतो की हे तू कर. ब्रिदिंग टेक्निक असेल किंवा हे असेल ते आपण बरोबर पकडतो. पण स्वतःवर काम करणं म्हणलं की फार अवघड वाटतं आपल्याला. कारण त्याच्यामध्ये स्वतःच्या गुणदोषांचा अभ्यास करायचा असतो. त्यामुळे तिथं खूप त्रास होतो आपल्याला. करेक्ट आहे. कुणीतरी सांगितलं ही पद्धत फॉलो कर, त्याच्या पायवाटेवरून आपण जायला खूप सोपं आहे. पण सगळ्यात अवघड आणि किचकट काम आहे की स्वतःचे गुणदोष बघणं आणि स्वतःला ते सांगत बसणं की जाऊ दे, द्वेष करू नको, जाऊ दे, राग मानू नको. कारण ज्या ज्या परिस्थितीत आपण जातो ना, तिथं सोपं नसतं ते हँडल करणं. म्हणून काय करायचं, त्या वेळेस चिडून घ्यायचं. ते काय जी भावना आहे ती जगून घ्यायची. त्या भावना फक्त वरवर आहेत, लक्षात ठेवा. ते झाडाची फळं आहेत. रूटला जायचं. रूट काय? रूट आहे माझा अहंकार. अहंकार म्हणजे गर्व, माज, हे आपण जे शब्द, तो अहंकार नाही. अहंकार म्हणजे आपण परमात्म्यापासून वेगळे आहोत. आपल्याला त्याच्यापासून ज्यांनी वेगळं केलंय तो अहंकार. मला, कारण मी हे का सांगतेय, कारण मला सुरुवातीला अहंकार म्हणजे तसा अहंकार वाटायचा जो आपण आपल्या रोजच्या आयुष्य म्हणतो ना, तुला किती इगो आहे, तुला किती गर्व आहे, ह्या गोष्टीचा गर्व आहे, पैशाचा गर्व आहे, अशा पद्धतीने. नंतर नंतर समजायला लागले की यामध्ये अहंकार, गीतेमध्ये जो बोलला गेलाय तो याचा अर्थ असा घ्यायचा की जिथं आपण परमात्म्यापासून वेगळे झालो त्या अहंकाराने, की मी आहे ही फिलिंग आपल्याला जी येते ती त्या अहंकारातून येते. पण हे सगळं सांगणारं मला कुणी नव्हतं की हे असं वेगळं करायचं. हे आपोआप आपल्या उच्च स्व ज्या पद्धतीने गाईड करतोय आणि आपण किती समजून घेतो त्या गोष्टी, की वरवर ऐकतोय, ऐकतोय की आत टाकतोय, त्याच्यावर आहे. तर ज्या ज्या लोकांकडून उच्च स्वनी मला मार्गदर्शन मिळवून दिलं, त्यांना मी केवळ ऐकलं नाही, ते डीप मध्ये उतरवलं, समजून घेतलं एक एक वाक्याचा अर्थ. त्यासाठी आपल्याला महत्वाची असते ती आपली बुद्धी, आपले कान. ह्या सगळ्याच इंद्रियांचा वापर करून आपण अध्यात्मात, स्पिरिच्युअलिटी मध्ये यावं. ज्या ज्या ठिकाणी मी ऑफिसच्या ठिकाणी पण कामं केली किंवा जे काही असेल तिथं पण मी एवढी आवड नव्हती मला
जितकी मला आत्मज्ञानाच्या मार्गावर आले तेव्हा जितकं ते मला त्याच्यात आवड वाटली आणि जे समजून घ्यावंसं वाटलं. कारण प्रवास आपला ह्याच पद्धतीने असतो की जे काही सुरुवातीला करायचे ते करून घेतो, नंतर वेगळीकडेच आपल्याला जाणवायला लागते की हा माझा मार्ग नाहीये, पण ते करायचं असतं आपल्याला काही कारणांसाठी आयुष्यात. तर अहंकार म्हणजे केवळ मी त्या परमात्म्यापासून वेगळी आहे ही भावना, तो विचार, आणि ते वेगळं होण्यासाठीच आपण त्याच्यातून बाहेर येऊन हे अनुभव घेतो शरीरामध्ये येऊन. महावतर बाबाजी आपल्याला पुन्हा एक व्हायला सांगतायत आता. जेव्हा मला हे सगळं सत्य जेव्हा मी ऐकत होते, आत उतरवत होते, तेव्हा जे शैलेश सर हिंदीमध्ये जे युनिफाईडचा कोर्स घेतात, त्यांना मी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला होता, मला आठवतंय, की सर, पितामह तर म्हणतात तुम्ही ईश्वर आहेत, आणि बाबाजींचं वाक्य आहे की तुम्ही ईश्वरी प्रतिमेत बनले आहात. हा फरक का? तेव्हा साहजिक आहे आपल्या मनाला ते पटणार नाही तितकं लवकर जेव्हा मी ईश्वर आहे म्हणते. आणि जेव्हा मी ईश्वरी प्रतिमेत म्हणते स्वतःला, तेव्हा कुठंतरी हा ठीक आहे. कारण ते सत्य पटकन लवकर ऍक्सेप्ट नाही करत आपण. मानवी मन या पद्धतीने, जसं आपलं अपब्रिंगिंग आहे, आपली जी सोसायटी आहे, त्या पद्धतीने आपण वागतो, बोलतो, हे तसंच आहे सगळं. तीच माया आहे आपल्या बरोबर. त्यामुळे मलाही तो प्रश्न पडला, मी सरांनाही तो विचारला होता. युनिफाईडचं जर्नी एक एक प्रश्न, एक एक आपल्या आयुष्यातली सत्य याला विचार करायला भाग पडतो. आणि जेव्हा बाबाजींसारख्या मास्टरकडनं ते येतं, तेव्हा डाऊट करायला जागाच नसते तिथे, की आपण शंका करणार तर कुणावर आता. इतर कुणी सांगितलं असतं, एक मिनिट, एक मिनिट. हा, तर इतर कोणी जर आपल्याला सांगितलं असतं तर आपण थोडा वेळ त्याच्यावर शंका घेतली असती, विचार केला असता. पण बाबाजी जेव्हा सांगतायत तेव्हा आपण ते सत्य मानून सुरू करतो. आणि मी पण सुरुवातीचे माझे 2-3 महिने मला आठवतात युनिफाईडचे, तेव्हा इतक्या प्रश्न उत्पन्न व्हायला लागले ते वाचून. कारण आज जे बसलेला प्रोग्राम आहे तो पूर्ण बाहेर काढायचा होता. युनिफाईड करताना तुम्ही जे काही शिकला ते तुम्हाला कोरं करावं लागेल, आणि मगच तुम्ही ह्या नव्या प्रोग्रामला तुमच्या आतमध्ये त्या कॉम्प्युटरमध्ये घेऊ शकता. कारण ही सत्य अशी आहेत युनिफाईड मधली, की जे तुमचं आत्ताचं जीवन आहे ना ते ढवळून काढतील. तुम्हाला विचार करायला भाग पाडतील, मी इतके दिवस जे जगले ते काय होतं मग. बस मी नव्या लोकांना हेच सांगेन की तुम्ही जेव्हा पहिल्यापासून युनिफाईड जर करायला सुरुवात केली, तर तुमचा कुठलाही दृष्टिकोन चुकीचा नसणार आहे, तुमचं कुठलंही मत चुकीचं नसणार आहे. कारण तुमच्या आतमध्ये ते ज्ञान ऑलरेडी भरलेलं आहे, आपण फक्त आठवतोय. बाबाजींचं वाक्य आहे की हे पुस्तक तुम्हाला काहीही शिकवत नाही. हे वाक्य तर मला फार कन्फ्युज करणार होतं जेव्हा मी वाचले तेव्हा, की असं का म्हणतायत ते, की काही शिकवत नाही हा अभ्यासक्रम. कारण बाबाजींच्या मते आपण सगळेजण ईश्वरी प्रतिमेत आहोत, आपल्याकडे ती सत्य ऑलरेडी आत फिट केलेली आहे. पण आपण ह्या मायेमध्ये आहोत, आपण ह्या शरीरात आहोत, आपण वेगळे आहोत, अहंकारात आहोत. एकमेकांपासून आपण तो अलगाव, तो वेगळे पण फील करतो या शरीरामुळं. म्हणून आपल्याला ते माहित नाही, आणि ते आठवत आहोत आपण युनिफाईडच्या माध्यमातून. म्हणजेच युनिफाईड, एकीकृत होणं हा अभ्यासक्रम आपल्याला काही शिकवत नाही, सांगत नाही, हा आपल्याला आठवण करून देतो आपल्या ईश्वरी गुणांची, ईश्वरी विचारांची. आज जो मी व्हिडिओ टाकला, तुम्ही नसेल बघितला तर बघा प्लीज तो व्हिडिओ. तरच मी जे सांगते ते तुम्हाला कळेल मी काय सांगते, कशामुळे सांगते असं. तर इथं जेव्हा आपण युनिफाईड मध्ये येतो, शिकतो काही, तुम्ही जर आत्मसाक्षात्कारी असाल म्हणजे ऑलरेडी तुम्हाला ते
सगळ्या गोष्टी आहेत तर खूपच चांगले. तुम्हाला हे अगदी इझी जाईल समजून घ्यायला सगळ्या गोष्टी. प्रत्येक जण आहे आठवायला सोपं जाईल म्हणजे समजून शिकून म्हणण्यापेक्षा. पहिले एक 2 महिने, 2 ते 3 महिने वेळ लागेल की कसं कसं करायचं, काय करायचं हे समजून घेण्यासाठी. कारण आपल्याला जी प्रोसिजर दिलेली असते ना त्याप्रमाणे आपण फक्त त्या टेक्निक करतो, ब्रिदिंग टेक्निक हे ते ते आपण एक्सपर्ट असतो त्याच्यात. त्याला वेळ नाही लागत शिकायला. ते कुणीही करतं. 5वी 6वीच्या मुलाला जरी आपण शिकवलं तू ओम कर, हे कर, ते इझिली करतात. पण स्वतःवर काम कर म्हणलं की आपल्याला ते नको असतं. कारण तो भाव उत्पन्नच होत नाही. आपल्याला बनवलंच, आपण बनलोयच तसे या शरीरात. हे शरीर आहे की जे आपल्याला वेगळं वेगळं आणि ती चेतना आपली सगळी दाखवती आपल्याला, अरे डोळ्यांनी तर आम्ही वेगळे आहोत. त्यामुळे हे दृश्य दिसणार आहे आणि जे खरं आहे ह्याच्यामध्ये ती तफावत आपल्याला जाणवते. ती मला युनिफाईडच्या जर्नी दरम्यान समजली की आत्मचिंतनानी आपली चेतना वाढते हे नक्की. तुम्हाला माझ्यासारखं कोणी युट्यूबवर कोणी, आपण किती पॉडकास्ट ऐकतो, किती कुणाचं काय काय ऐकतो. हेच ते ज्ञान आहे जे डोक्यात उतरून उतरून आपल्याला असं वाटतं की मला ध्यानात हे दिसतंय. ते सगळं घेतलेलं ज्ञानच आपल्याला ध्यानात दिसतं. त्यामुळे भ्रमात त्या बबलमध्ये राहणं आपण सोडलं पाहिजे. आणि जितकं आपण बबलच्या बाहेर येतो, भ्रमातून बाहेर येतो, तितके आपण युनिफाईड मध्ये जास्त आत जातो. सो बस मी शिकवण्याचं नाही, पण ही चर्चा अनुभवासाठी आपण इथे एकमेकांना भेटतोय. कारण बाबाजी म्हणतात तसं हा अभ्यासक्रम कुणी कुणाला शिकवू नाही शकत. हा फील करण्याचा अभ्यास आहे. मी तुम्हाला नाही सांगू शकत की तुम्ही ह्याच्यात कसं फील केलं पाहिजे, कसे अनुभव घेतले पाहिजे. एक्झामच्या आधीच जर तुमच्या बहीण येऊन सगळा पेपर सांगितला तर त्या एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला मजा येणार आहे का? त्यामुळे तो जो अनुभव आहे, तो आनंद आहे, तो तुम्ही स्वतः घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या दोषांवर, आपल्या स्वतःवर काम करायचंय. तर अनेक मार्ग असतात, तसाच हा एक मार्ग आहे आपल्याला. म्हणून ह्याला 2-4 दिवसात होणारा प्रोग्राम नाहीये. चला वर्कशॉप अटेंड केलं, 13 जेवढे धडे आहेत चला पटपट वाचून घेतले. नाही. हे आत उतरलं तर आत्मसाक्षात्कार, नाहीतर केवळ पुस्तक वाचन. म्हणजे बाकीच्या आपण गोष्टी करतो तसं एखादं पुस्तक म्हणून पण आपण युनिफाईड वाचू शकतो, त्याच्यात काही अवघड नाही. आत उतरवायचं असेल, रिपिटेशन, पुनरावृत्ती हा शब्द बाबाजींनी वापरलाय. रिपिटेशन करणं, कुठलेही दैवी अनुभव चमत्कारिक ह्याची सगळ्याची अपेक्षा न करणं, बाहेर काढून टाकणं ते सगळं आपल्या मनाच्या, हे करेपर्यंत इतके अनुभव आहेत तुम्हाला काय सांगू मी. जर तुम्हाला अनुभवच पाहिजेत ना, खूप अनुभव आहेत. काय काय माझ्या हायर सेल्फनी मला दाखवलं ह्या युनिफाईडच्या जर्नीमध्ये, हे सांगायला मला, मी 2-2 तास ह्याच्यावर बोलू शकते आरामात. इतके अनुभव आहेत माझे. माझ्या युनिफाईडच्या दरम्यान डायऱ्या डायऱ्या भरत होत्या. कुठे जाईल तिथं बाबाजींनी इतकं जबरदस्त सोल्युशन दिलं होतं. प्रेम आणि प्रकाश पाठवणं आणि ती फील करणं एनर्जी. कुठली कुठली कामं माझी व्हायला लागली, कुठे कुठे मला कसे अनुभव, असे अनेक आहेत, अनेक आहेत. का मी माझ्या मूळ स्वरूपात यायला लागले होते, प्रेमाच्या. सोबतच मी एक गोष्ट शिकले युनिफाईड मध्ये, अजून एक, नाही म्हणता यायला पाहिजे. बाउंड्री आखता आली पाहिजे स्वतःभोवती, हे मी शिकले. कारण आपण बऱ्याचदा सगळ्याला हो 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 करत जातो, सगळ्यांना खुश ठेवायला जातो की सगळ्यांनी माझ्यावर खुश असलं पाहिजे. एव्हरीबडी शुड बी हॅपी अराउंड मी. तिथं मला समजलं, जी लोक तुटतायत तुटू द्यात, जी लोक दूर चाललीत जाऊ देत. यातना खूप होतात, पण तोच माझा जर्नी आहे. मी निवडलाय तो जर्नी. त्या लोकांचा दोष देण्यात अर्थ नाहीये. मी निवडलाय की मला ह्या वेळेमध्ये माझ्यापासून लांब जावं या लोकांनी. ही जबाबदारी आपण घ्यायला शिकतो, ते मी शिकले. मला माहित नाही यश म्हणजे काय, सक्सेस म्हणजे काय, स्पिरिच्युअल सक्सेस, अध्यात्मात, आत्मज्ञानात काय असतं, यश मिळवणं, सक्सेस मिळवणं, मला माहित नाही. माझ्यासाठी महत्वाचं आहे की बाबाजींनी जे सत्य सांगितलं ते मी जगतेय आणि त्याप्रमाणे
एक परिपूर्ण आयुष्य कसं असतं तो मी अनुभव घेतली, जो मला आधी कधीही आला नाही. सतत वाटायचं काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे, असमाधान, असंतुलन. किती चक्रांचं ध्यान करा, कितीही काही करा, ती एक फिलिंग आतमध्ये असायची. युनिफाईड नंतर माझ्या त्या फिलिंग्स गेल्या. आय फील कम्प्लीट. कम्प्लिटली जे सत्य आहे त्याच्यामध्ये मला ते एम्बॉडीमेंट पूर्ण मी फील करू शकते माझ्या आतमध्ये. कुठल्याही बाहेरच्या व्हॅलिडेशनची गरज राहिली नाही, की सक्सेस, यश ह्या व्याख्येमध्ये अडकून बसावं असं वाटत नाही आता. आणि हे ह्याच्यामुळे नाही की आपलं वय वाढतंय म्हणून आपली मॅच्युरिटी वाढते, अजिबात नाही. कारण जसं आपण ह्या वयाला येईपर्यंत आपण त्याच मतांना फिक्स असतो, धरून असतो. आणि आपण अनेक अशी लोक बघतो की वयाच्या शेवटपर्यंत ते तसेच असतात धरून. आम्ही म्हणतोय तेच खरं. त्यामुळे ही कुठेही ती मॅच्युरिटी किंवा ते हे त्याच्याबद्दल नाहीच आहे. हे ते आहे की एका पाथला धरणं, त्याला फॉलो करणं आणि त्या सत्यात जगायला सुरू करणं. माझ्यासाठी ही अचीवमेंट आहे, हेच सत्य आणि हेच यश. सक्सेसमध्ये जर बांधायचं असेल तर हेच माझं सक्सेस आहे. सार्वभौमिक सत्य आपण 4थ्या धड्यापर्यंत आलोय. नवीन लोकांना मी एवढंच एक रिक्वेस्ट करू शकते की आपण सहप्रवासी आहोत. त्यामुळं मी तुम्हाला हे जरूर आग्रहाने सांगेन की तुम्ही पहिल्या प्रस्तावनेपासून व्यवस्थित पूर्ण वाचायला सुरुवात करा. व्हिडिओ आहेत, हिंदीचे पण आहेत. शैलेश सर, प्रीती मॅम त्यांची पण व्हिडिओ आहेत, जे जबरदस्त ज्ञानाने भरलेले. तेही तुम्ही रेफर करा आणि सराव करा. वाचल्यानंतर मी जेवढं काही वाचलंय, डोळे मिटायचे, आपल्या हृदयात जायचं. अगदी सोपं आहे. किती जण मला विचारतात, करायचं काय, करायचं काय, करायचं काय, युनिफाईड मध्ये नेमकं करायचं काय. सो युनिफाईड मध्ये करायचं हेच आहे की तुम्ही जे वाचताय डोळे मिटून हृदयावर जायचंय. कारण हे आणि हे कनेक्ट झालं पाहिजे आपलं सगळं. जेव्हा हृदयात आपण त्या गोष्टी फील करतो, नुसतंच रिकामं भांडं घेऊन बसायचं नाही. जोपर्यंत हृदयात फील होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी सत्यात येत नाही. बघा, तुम्ही मॅनिफेस्टेशन टेक्निक तुम्ही सगळे मास्टर असणार आहेत त्याच्यामध्ये, मला माहिती. कारण युट्यूबवर समुद्र पडलाय त्या सगळ्या ज्ञानाचा. सो जोपर्यंत आपण हृदयात जात नाही तोपर्यंत ते फील होत नाही. आणि हे एक एक सत्य आपण फील करतोय आतमध्ये. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले, मी आनंद आहे, मी हर्ष आहे, मी शांतता आहे, मी समाधान आहे. फील करायचं आतमध्ये. जितकं तुम्ही हृदयावर जायला सुरुवात कराल, तुमचे हार्टबीट तुम्हाला फील व्हायला लागले की ते कधी तुम्ही त्या सत्यात उतराल तुम्हालाच कळणार नाही. तर युनिफाईडची प्रॅक्टिस सगळ्यात सोपी आहे. कुठलंही ब्रिदिंग टेक्निक हे तसलं त्याच्यात काही नाहीये. ते आपली साधना आपली आपली वेगळी सुरू ठेवायची, जी आपण करतोय ती. तिचं काही सोडायचं नाहीये. आणि ह्याच्यासाठी आपण बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 मिनिटं काढायची. जी हृदयावर आपण येतोय ती सत्य आत उतरवतोय, हे एवढाच त्याचा अभ्यास आहे. सो आय होप की जे लोक नवीन आहेत त्यांना थोडं हे क्लिअर झालं असेल. आता मी 1-2 प्रश्न विचारते, जे 4थ्या धड्यामध्ये होते. त्यांनी प्रयत्न करा की सार्वभौमिक सत्य आपल्याला कोण आणि कशामुळे सांगत आहे. चला, प्रश्नोत्तराचा तास आहे आपला. त्यानंतर आपण लगेचच आपलं सराव सुरू करणार आहे. दीपाली ताई, मेधा ताई, बोला पटपट. शीतल ताई. बाकीचे लोक सगळे युट्यूबवर आहेत मला माहितीये, कारण काही जणांचे मेसेजेस आहेत. त्यामुळं त्यांना मी नंतर विचारेन की सार्वभौमिक सत्य आपण जे 4थ्या धड्यात शिकलोय, की सार्वभौमिक सत्य किंवा वैश्विक सत्य हे जे आहे ते कोण सांगते आपल्याला आणि का. बाबा मेधा साठे बोल. हा, नमस्कार मेधा ताई. नमस्कार, आत्मवंदन सगळ्यांना. वैश्विक सत्य हे न बदलणार आहे. ते कोणत्याही देशात गेलं, पृथ्वी तलावर कुठेही गेलं,
तरी ते बदलत नाही. बरोबर. बरोबर. आणि काय विचारलं? हे आपल्याला कोण सांगत आहे वैश्विक सत्य? आपला उच्चस्व. करेक्ट. आणि का सांगतोय तो आपल्याला? कधी सांगेल तो आपल्याला वैश्विक सत्य? ते आपल्याकडे आपण हा, बोला बोला. हृदयात गेल्यानंतर आपण कनेक्ट होऊ ज्या वेळेला, तर त्या वेळेला आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकेल. करेक्ट. छान छान मेधाताई, थँक्यू. खूप छान सांगितलं. सो दीपालीताईंनी लिहिले की गरजेच्या वेळी, बरोबर आहे, की आपला हायर सेल्फ आपल्याला ज्या कंडिशन मध्ये आपण आहोत, कुठेतरी अडकलो आहोत, आपल्या मनात सतत विचार येतात एखाद्या गोष्टीला घेऊन, त्यावेळी आपला उच्च स्व आपल्याला कुठल्या तरी रूपाने असं वैश्विक सत्य आपल्या आतमधून सांगेल. तो आवाज आपल्या आतमधून येईल. बॅकग्राऊंडला अनेक विचार सुरू असतील, विचारांचा गुंता, विचारांचं कंटिन्युअस जाळं जे सुरू आहे, पण जो एक आवाज येतोय, उदाहरणार्थ, आता ह्याची उदाहरणच मला थोडी थोडी, उदाहरणार्थ असं म्हणतो ना आपण की अं, माफ करणारा मोठा असतो असं आपण म्हणतो ना, क्षमा करणारा एक मोठा असतो म्हणून. समजा आपण कोणावर तरी राग धरून बसलो, ती व्यक्ती आपल्याला सतत सतत माफी मागते, पण आपला अहंकार आडवा येतोय. आपल्याला कळलंय की त्याची चूक पुन्हा पुन्हा होतीये, पण एक आवाज आतून येतो, जाऊ दे, ह्यावेळी माफ कर. क्षमा करणारा मोठा असतो. हे जे वाक्य आलं ना आतमध्ये, तर ते समजायचं की ते माझ्या उच्च स्वच आहे, की क्षमा करणारा मोठा आहे. हे वाक्य, हे सत्य असं आहे की तुम्ही कुठल्याही गावी जा, प्रदेशात जा, ते सगळीकडे लागू पडतं. म्हणून त्याला वैश्विक सत्य म्हणलंय. आणि माझ्या मनामध्ये जी चलबिजल आहे, ज्याच्यामध्ये मी अडकली, मला थोडा राग वाटतोय त्या माणसाबद्दल, मी विचार करते 2-3 दिवस त्याच एनर्जीमध्ये, त्यावेळी मला हे वैश्विक सत्य माझा उच्चस्व द्यायचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या अँगलनी. मला असं हिंदी गाणं ऐकू येईल, माफी दे दो, असे असे वगैरे असतात ना, हे माझ्याबरोबर झालेलं आहे म्हणून सांगते. किंवा मग कोणीतरी मित्र मैत्रीण कुणीतरी असं मला हे अशाबद्दल ह्या संदर्भात ते बोलेल, त्याच रिलेटेड. मग आतून जो आवाज येतो, तो जो सांगत असतो आपल्याला, तो आवाज ओळखायचा. बाबाजींनी इथं आपल्याला एक गोष्ट अजून सांगितली 4थ्या धड्यात, की जेव्हा जो आवाज आहे ना आपला आतून आलेला, ते चॅनल ऐकायला शिका, ते चॅनल पकडायला शिका. कारण जे विचार आहेत ते पण सुरू असणार आहेत. त्या विचारांमध्ये माझा उच्च स्व कोण आहे हे आपल्याला 4थ्या धड्यात कळायला लागेल. जो एक आतून आवाज येतो, जो आपल्या ईश्वरी गुणांमध्ये आपल्याला घेऊन जातो. म्हणजेच काय, की क्षमा करणं, माझा ईश्वर क्षमा आहे म्हणून मी क्षमा आहे, क्षमाशील म्हणून मी क्षमाशील आहे. हा जो ईश्वरी विचार आहे, त्या विचाराशी रिलेटेड मला माझा हायर सेल्फ सत्य सांगतोय, की क्षमा कर, क्षमा करण्याने की तू लहान होणार नाही, किंवा क्षमा करणारा मोठा असतो. हे असा जो आवाज येतो ना आतला, तो माझा हायर सेल्फ आहे. कारण आपला हायर सेल्फ ईश्वरी विचारात असतो, गुणात असतो, ईश्वरी स्वरूपात येतो. त्याला ड्युअलिटी माहितीये, इथं द्वैत चाललंय, आपण द्वैतात आहो, पोलॅरिटीलाच माहितीये त्याला. पण त्याला हेही माहितीये की ईश्वरी गुणांमध्ये तो आहे ऑलरेडी त्या स्वरूपामध्ये. त्यामुळे तो त्या क्षणाला, ज्यावेळेस तुम्ही अशा एका सिच्युएशन मध्ये अडकलेले असता, तो जो आतला आवाज आहे, जो तुम्हाला हे सत्य सांगतो, तो म्हणजे आपला उच्च स्व. या सगळ्या, मग एखादा आवाज काय म्हणेल, कशाला तूच दरवेळेस माफ करायचं, तुझं काय अडलंय पाया पडायला जायचं एवढं, तुला काय एवढा त्यांचा पुळका येतो. हे येतात ना आपले असे विचार अनेकदा, तू काय एवढं हे करते, दरवेळेस का तू माफ करायचा. हे जे आहे ते म्हणजे ते बॅकग्राऊंडला कुसबुसणारे विचार, ज्याला बाबाजी म्हणतात पार्श्वभूमीला असे चालणारे विचार. आणि एक विचार असा येतो की जाऊ दे, माफ कर यावेळेस, क्षमा करणारा मोठा आहे, माफ केल्याने तू लहान नाही होणार, किंवा असे जे विचार आपण म्हणतो की जे कुठेही गेलं तरी लागू पडतात, तो विचार आपल्या हायर सेल्फचा. तर गरजेच्या वेळी हे आपल्या आतून विचार येतात, आणि हे विचार जेव्हा येतात तेव्हा तो आवाज कसा असतो, तो विचार कशा पद्धतीने येतो,
किती इंटेन्स असतो, त्याची तीव्रता काय, ते पकडायला शिका. ते चॅनल उच्च स्वच आहे, बाकीचे सगळे फालतू विचार आहे, अनिमंत्रित प्रभाव आहे. जो मेन आहे आवाज, त्याला पकडायला शिका. हे आपण चौथ्या धड्यात शिकतो. श्रीदादांचे काहीतरी आलंय, मी काय बघते. उच्चस्व आपल्या अनइन्व्हायटेड प्रभाव बोलणे बंद. नाही कळलं मला श्रीदादा, हे काय लिहिलंय तुम्ही. ठीक आहे, मला नंतर सांगा, मेसेज करून सांगा. आणि ठीक आहे, चलो. तर जे प्रश्न विचारले होते त्याच्याशीच रिलेटेड उत्तर आहे. चला, आपण सगळेजण आजच्या आपल्या धड्याच्या जो आठवडा आहे चौथा, त्याचा सराव करू. ह्या सरावामध्ये आपण जेव्हा म्हणू की तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये आहात त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय सत्य विधान येतं, काय समजतं, काय फील होतं आतमध्ये, हे तुम्ही या सरावामध्ये आजच्या बघणार आहात. केवळ ऑब्झर्व करा, ते आलंच पाहिजे असं नाहीये. पण जेव्हा आपण म्हणतो की उच्च स्व तुम्हाला एक असं सत्य विधान दे, तेव्हा तुमच्या मनामध्ये पहिला विचार काय येतो बघा. ती फिलिंग तुमच्या उच्च स्वची असू शकते, तो विचार. चला, आपण सगळेजण डोळे मिटू, आजच्या आपल्या सत्राची, आपल्या सरावाची सुरुवात करू. डोळे मिटून आरामात सुखासन मध्ये आपण नेहमी जसं ध्यानाला बसतो त्या पद्धतीने बसा. अगदी रिलॅक्स होऊन आपल्या पाठीला आधार घेऊन बसा. स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. पहिले काही श्वास आपण आपल्या नाकाने घेत तोंडाने बाहेर सोडा. युनिफाईड हा अभ्यासक्रम ध्यान नाहीये, त्यामुळं पूर्ण सराव होईपर्यंत समाधी किंवा ट्रान्स अवस्थेत जाऊ नका. जागृतीने आपण आपल्या मनामध्ये ही वाक्य बोलायची. मोठे मोठे श्वास घेत आपल्या शरीराची चेतना फील करा. बाहेरचं जग आता आपल्यासाठी बंद झालंय. बंद डोळ्यांनी आता आपण आतल्या जगात आलोय. आपल्या श्वासांना फील करत आपण आत आलोय ह्याची जाणीव होऊ दे. आपले श्वास आता छातीत, छातीच्या मध्य भागावर घेऊन जा. म्हणजे काय, आपली दृष्टी, आपले कान, हे सगळं काही छातीच्या मध्यावर. हातांनी स्पर्श सुद्धा करू शकता. पंचेंद्रिय आपल्याला आता हृदयावर आणायची आणि सोबतच आपले श्वास घेऊन जायचे. जेव्हा छातीच्या मध्यावर आपण आलोय, आपल्या श्वासांनी आपली छाती आता पुढे मागे वर खाली होताना जाणवते.
हीच ती ईश्वरासोबत एक असल्याची अनुभूती आहे. आपल्या हृदयाच्या भागाला फील करणं, स्पंदनांना जास्तीत जास्त खोलात जाऊन मला जाणवतायत का हे बघणं. माझे हार्टबीट, हृदयाचे ठोके, बंद डोळ्यांनी बघायचे. इतके आपण आत जातोय. माझा एक एक श्वास मला आता फील होतोय. छातीचा डावा भाग, उजवा भाग, पाठीकडची बाजू, सगळं फील होतंय. दीर्घ श्वास घ्या, थोडे थोडे. खूप मोठ्याने नाही, थोडे जास्त श्वास आत जाऊ देत. आपली आभा स्वच्छ आणि बंद करू. पण त्याआधी या मार्गावर चालण्यासाठी जे उच्च स्वचं मार्गदर्शन मिळते, त्यासाठी आपल्या उच्च आत्म्याचे हृदयापासून आभार माना. तो कोण आहे, त्याचं नाव काय माहित नाहीये, तरी हे आभार माना. आणि आता आपल्या मनामध्ये ही वाक्य म्हणा. माझ्या आभामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्या सर्वांना मी प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही आता स्वस्थ आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही अगदी शांतपणे त्या स्थानी निघून जा. माझ्या उच्च स्वला मी आग्रह करते की तू या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. माझा आभा मंडळ आता मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्ण बंद करते. आपल्या हृदयामध्ये
हे सत्य फील करा की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. आपल्याला आत्ता आपल्या या आयुष्यात जी कुठली गोष्ट पाहिजे ती आठवा. तो गुण, तो विचार तुम्ही आत्ता आहात. माझा ईश्वर प्रेम आहे, आनंद आहे, सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. उत्साह आहे, समाधान आहे, करुणा आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम, आनंद, उत्साह, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, करुणा, समाधान आहे. हे सत्य आपल्या हृदयावर लक्ष ठेवत खोलवर आपले श्वास फील करत म्हणा, हेच माझं सत्य आहे. मी माझ्या ईश्वरासोबत युनिफाईड आहे, एकीकृत आहे, एकरूप आहे. माझ्या ईश्वराचे सगळे विचार माझे आहेत, त्याचे सगळे गुण, क्वालिटीज माझे आहेत. माझा उच्च आत्मा, माझा सुंदर उच्च आत्मा, जो ईश्वराच्या मूळ स्वरूपात आहे, त्याचे मी आभार मानतो. जो सतत मला प्रकाश देतोय, गाईड करतोय, आतून आवाज देतोय, त्याचे मी आभार मानतो. फील करा हे वाक्य. तुमचा एक एक विचार तिथं पोचतोय. तुमची फिलिंग तिथं पोचतीये की तुम्ही किती आत उतरत आहात की वरवर म्हणत आहात. आता आपल्या उच्च स्वला अगदी प्रेमाने विचारा, तुझं नाव काय आहे? मला नाव सांग. आणि सोबतच म्हणा, माझ्या आत्ताच्या परिस्थितीला उपयोगी पडणारं असं एक वैश्विक सत्य तू मला दे. अगदी सहज बोला, जसं आपण आपल्या ईश्वराशी बोलतो, गुरूंशी बोलतो, प्रेमाच्या माणसांशी बोलतो, अगदी तसं, इतकं सहज. तो आपल्या आत हे लक्षात ठेवा. हे उच्च स्व, मी तुला खूप प्रेम देतो. असं एक सत्य तू माझ्यापर्यंत पोहोचव जे मला उपयोगी पडेल. ह्याच अवस्थेत काही वेळ बसून राहा. काय उत्तर येतं लक्ष ठेवा, विचारांवर, त्या आवाजावर. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. खूप प्रेम आणि प्रकाश. धन्यवाद.